दंडाची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एवढे बोलतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या गेवरे तालुक्यातून फार मोठे होणारे कार्यकर्ते आलेले आहेत। माझं कर्तव्य आहे की त्यांचा सत्कार एकदा मी करावा। शब्दसुमनाने या ठिकाणी आपले महेश अण्णा आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। त्याचबरोबर दादा आपले ऋषिकेश दादा आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। तुम्हा सर्वांनाही धन्यवाद देतो। आपण सर्व या कार्यक्रमात, त्यामुळे आम्हाला तुम्ही परके नाहीये, कधी वाटलंही नाहीये की आता त्या जिल्ह्याचे आहेत असं होऊ शकत नाही। कारण का जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरी असे भगवान रामप्रभूचं वाक्य आहे की जननी जन्म देणारी माय आणि ज्या भूमीमध्ये जन्म घेतलाय ती भूमी स्वर्गाच्या राज्यापेक्षाही माझ्यासाठी प्राणप्रिय आहे। म्हणून आपली ही जन्मभूमी आहे आणि आपण सर्वचे सर्व महाराष्ट्राच्या साठी काम करताय। त्यामुळे भगवान परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आपल्याला आरोग्य आयुष्य लाभो आणि सदैव आपल्या पाठीमागे भगवान पंचमुख ईश्वराचा आशीर्वाद राहू। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार अभिव्यक्त मानतो करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। यानंतर परमदूत आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान दादांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं। कारण आवाज जरा कमी आला बरं का, जरा जोरात आला पाहिजे। गोपाळानंदजी महाराज, प्रल्हादजी महाराज, त्यामुळे आपण सर्व व्यासपीठ म्हणायचं टाकून मोकळं सगळे कोणाचं नाव नाही घेतलं, सगळं खुश